हाय गाईज, कसे आहात सगळे? आय होप यू ऑल आर गुड आणि मी पण मजेत. सो 2 दिवसापासून व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही ॲक्च्युली. क्लिनिंग काढलेलं घराचं मी नाही का त्याच्यामध्ये. सो आता काय झालं ना, खूप दिवस झाले, मे बी 5-6 महिने झाले असतील, मी चिकूला TV मोबाईल अजिबात देत नाही आहे. म्हणजे जर आम्ही लंच डिनर करायला बसू, काही म्हणजे नाही का, काही खात असू ना, तर आम्ही एकमेकांसोबत गप्पा मारतो. त्याला मी अजिबात TV आणि मोबाईल हातात देत नाही आहे. म्हणजे मोबाईल आणि TV पण नाही लावून देते. सो तो माझ्यासोबत गप्पा मारता मारता जेवण करतो. सो आता बरेच आता मागे आजारी पडलेला नाही का, तर मला त्याची दया आली. म्हटलं बिचाराला किती महिने झाले, 5-6 महिने झाले, म्हटलं याला TV मोबाईल काहीच नाही देते. मग मी त्याला आज सांगितलं, म्हटलं त्याच्यासाठी मी, तो बोलतो की मम्मा मला वडापाववाली ती येल्लो भाजी करून दे ना चपातीसोबत. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याच्यासाठी बनवलं. त्याला म्हटलं तुला एक सरप्राईज देते, तुला आज मी TV लावून देते म्हटलं. आणि त्याच्यावर त्याला इंग्लिश स्टोरी लावून दिली छान नाही का, एलिफंटची. तो लिटरली एवढा हॅप्पी झाला, त्याचं फेसवरची जो हॅपीनेस होता ना, जी खुशी होती ना, ती बघून मी इतकी हॅप्पी झाली. म्हटलं अरे बापरे. आणि आधी ही गोष्ट नॉर्मल असायची एकदम, म्हणजे दिवसातनं 2-2 तास तो बघायचा TV आधी नाही का, खूप जास्त त्याला सवय होती. आणि आता मी नोटीस केलं की त्याला मी 5-6 महिन्यातनं TV ऑन केली ना त्याच्यासाठी, तर त्याच्या फेसवरचा ग्लो, हॅपीनेस, ओ माय गॉड. म्हणजे जसं का मी त्याला काय घेऊन दिलं असं नाही का, 10-15 हजाराची वस्तू. इतका हॅप्पी झाला ना तो. आणि त्याला हॅप्पी बघून मला बिलीव्हच नव्हतं होत की एवढा हॅप्पी होतोय हा. आणि बोलतो मम्मा तू मला खूप आवडते, तू माझ्यासाठी किती भाजी चपाती बनवली, TV ऑन करून दिली. सो काय झालं ना, त्याचं बॅड लक. जसंच स्टोरी ऑन केली त्याने 4-5 बाईट पण नाही खाल्ले चपाती सोबत. तेवढ्यात नेटवर्क गुल. तेवढ्यात काय झालं बेटा, नेटवर्क चाललं गेलं ना. पण माझं पिल्लू इतका गुड बॉय झालंय, मला बोलत होता, वेट बेटा, मला बोलत होता की मम्मा मी नेटवर्कचा वेट करतो आणि मग आपण खाऊ. तू त्या अंकलला कॉल कर ना, नेटवर्कवाल्या अंकलला, त्यांना सांग ना नेटवर्क लगेच देऊन द्या असं. त्याला मी जसं तसं कन्व्हिन्स केलं. म्हटलं बेटा तू फिनिश कर, जेव्हा पण नेटवर्क येईल तेव्हा मी तुला लावून देईल म्हटलं. मग मी कॉल केले, त्या दादाने कॉल उचलले नाही. मी मेसेज टाकला तर त्यांचा रिप्लाय आला की पाऊस चालू आहे म्हणून काही गॅरंटी नाही आहे नेटवर्कची, प्रॉब्लेम इश्यू असणारच आहे. सो बिटू, सो माझ्या पिल्लूने बिना TVचं खाऊन घेतलं. किती गुड बॉय झालंय. बाय बाय, टेक केअर.